आपले आदर्श असलेले तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, आपल्या महानायिका सावित्री, रमाई, जिजाऊ अशाच समस्त महानायिकांना मी आजच्या दिवशी अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत, चंद्रकीर्ती आणि समस्त भिक्षुगण यांना अभिवादन, वंदन. त्याचबरोबर आज प्रबोधन पीठावर उपस्थित असलेल्या देशमुखताई, मंजुला गेडाम, वैशाली राऊत, प्रिया सहारे, प्रास्ताविक करणाऱ्या सुनीता मेश्राम, अतिशय उत्कृष्ट असं संचालन करणाऱ्या सरोज राजवर्धन आणि तुम्हा सर्वांना सस्नेह जय भीम. तसेच जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे एकत्रित जमलो आहोत तो महिलांचा एक उत्सव साजरा करण्यासाठी. पण हा उत्सव जरा वेगळा आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपण महिलांचा इतिहास समजून घेतो, त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतो. त्यांच्या या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी ही त्या पाठीमागची अपेक्षा असते. कारण याच दिवशी आपल्याला आठवायची आहे शेतीचा शोध लावणारी ती महिला. आपल्याला आठवायची आहे 500 महिलांसकट बुद्धाकडे भिक्षुणी संघामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणारी ती महाप्रजापती. आपल्याला आठवायची आहे 2 छत्रपती घडवणारी जिजाऊ. आपल्याला आठवायची आहे आपल्या त्यागातून आपल्याला सोपवणारा आपला बाप डॉक्टर आंबेडकर. आपल्याला आठवायची आहे सावित्री, जिने आपल्याला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. आज अतिशय सुंदर सुंदर पोशाखामध्ये तुम्ही पुढे बसला आहात आणि तुमच्याच मुळे आज मी स्टेजवर माईक घेऊन तुमच्या सोबत बोलते आहे. आपल्याला अशाच समस्त महिलांचा त्याग, त्यांचे कार्य आठवायचे आहेत. कारण आपण ज्या वातावरणामध्ये जगतो आहे, ज्या स्थितीमध्ये जगतो आहे आणि समाज ज्या स्तराला पोहोचत चाललेला आहे, त्या अनुषंगाने महिलांची किंवा इतरही घटकांची स्थिती भविष्यात काय होईल ह्याची चिंता करणारी ही स्थिती आहे. आपल्याला आठवायची आहे ती नंगेली, जिने स्तन टॅक्स न देता आपले स्तनच कापून दिले. कारण एकेकाळी केरळमध्ये कनिष्ठ जातीच्या महिलांवर त्यांच्या स्तनाच्या संदर्भात टॅक्स घेतला जायचा आणि तो टॅक्स असा होता की त्या महिलांना आपली स्तन झाकता येत नव्हती. सगळ्यांसमोर त्यांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता.
आणि तो स्थान टॅक्स मला द्यायचा नाही. त्याच्या विरोधात क्रांती करणारी गुलाब नंगेली ते कर न देता आपले स्तन कापून ती देते. त्यातच अति रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू होतो आणि ती गतप्राण होते. त्याचबरोबर आपल्याला आठवायच्या आहेत अशाच महिला, ज्या महिलांनी आपल्यासाठी काहीतरी अशा प्रेरणादायी गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आपल्याला आठवायची आहे मुक्ता साळवे, आपल्याला आठवायची आहे फातिमा. आता या महिलांचा उल्लेख मी इथे मुद्दामून करते आहे, कारण गुलाब नंगेली असेल किंवा फातिमा शेख असेल, यांचा इतिहास, यांचं साहित्य सध्या नष्ट केलं जात आहे. तुम्ही बघा, या दोघींच्याही बद्दल आता उलट सुलट वक्तव्य होत आहे. म्हणजे नंगेलीची ती कथा, केरळमधली ती स्त्री, तिने या टॅक्ससाठी आपलं बलिदान दिलं. इतर महिलांना त्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर काढलं. तिचा तो इतिहास पुसला जावा म्हणून ही कथाच खोटी आहे असं मीडियावर लिहिलं जात आहे. सावित्रीबाई सोबत काम करणारी फातिमा, ती सुद्धा एक काल्पनिक पात्र आहे अशा प्रकारचं लिखाण होत आहे. त्याचबरोबर आणखी एक कथा, आता मी वेळ कमी असल्या कारणाने कोणत्याही तात्विक याच्यावर जाणार नाही. 2-4 अशा उदाहरणातून मी स्त्रियांची प्रेरणा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजेत ह्याचं भान करून देण्याचा प्रयत्न मी करते. तुम्हाला आठवत असेल, या देशातील पहिली डॉक्टर म्हणून आपण आनंदीबाई जोशी हिचं नाव घेतो. पण आनंदीबाई जोशी, तिचा अंत कसा झाला? तिला न्यूमोनियाने जखडलं असताना तिच्या नवऱ्याने तिला औषध न देता पूजा अर्चा धूप अंगारे यावरच तिची ट्रीटमेंट केली. तिला औषधं दिलीच नाही. त्यात ती दगावते. हा तिचा इतिहास आहे. आणि ती डॉक्टर असणारी स्त्री ती तळमळते की मला औषधांची गरज आहे आणि मला ह्या पूजा अर्चेमध्ये अडकवून ठेवलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे ती त्याच्यासाठी काहीच करू शकली नाही. ती नवऱ्याच्या विरोधातही जाऊ शकली नाही. त्या रूढी परंपरांच्याही विरोधी जाऊ शकली नाही. पितृसत्ताक त्या पद्धतीच्या विरोधातही ती बोलू शकली नाही. पण त्याच ठिकाणी तिच्याच बरोबर आणखी एक जे डॉक्टर, या देशातील खरी पहिली डॉक्टर, ती म्हणजे रखमाबाई राऊत, जिने 60 वर्ष, म्हणजे ती डॉक्टर बनल्यानंतर तिने 60 वर्ष रुग्णांना सेवा दिलेली आहे. ती रुक्मा कदाचित इथल्या कुणालाच माहिती नसावी. त्या रुक्माचं एक कार्य तुमच्या समोर यावं या संदर्भात मी ही गोष्ट तुम्हाला सांगते आहे. रखमाबाई राऊतचं लग्न अगदी लहानपणात होते. तेव्हा प्रथाच होती. ती एक उच्च शिक्षित, परदेशातून MBBS ची डिग्री घेऊन आलेली, नवरा मात्र दारुडा, व्यसनी. ती मोठी झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यास नकार दिला की मला असा दारुडा नवरा नको आहे आणि मी याच्या घरी जाणार नाही. तो खटला कोर्टात जातो आणि कोर्ट तिथे न्यायनिवाडा करतो
की जर तू नवऱ्याच्या घरी नांदायला गेली नाहीस तर तुला जेलमध्ये जावं लागेल. रखमाबाई राऊत म्हणते की तशा व्यसनी आणि दारुड्या नवऱ्यासोबत संसार करण्यापेक्षा मी जेलमध्ये जाईल. बघा इथे निर्णय म्हणजे राऊत बहुजन समाजातील स्त्री, तिने कशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत, तिने कशा प्रकारे रुग्णांची सेवा केलेली आहे आणि अनेक महिलांना तिने प्रबोधन सुद्धा केलेलं आहे. पण त्या काळची रखमा राऊत आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही. पण डॉक्टर आनंदीबाई जोशी मात्र, तिच्यासाठीही गर्व आहे की देशातील ती पहिली महिला डॉक्टर होती. पण तिला मात्र प्रॅक्टिस न करताच जग सोडून जावं लागलं. पण तरी सुद्धा तिचा उदो होतो, ती पाठ्यपुस्तकामध्ये येते. पण 60 वर्ष सेवा देणारी रखमा राऊत मात्र आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही स्थिती महिलांची आहे. असाच महिलांचा इतिहास गडप करण्यात आला, तो आपल्यापर्यंत पोहोचला सुद्धा नाही. मग आपण महिला सशक्तीकरण हे जे म्हणतो, महिला मुक्तीच्या संदर्भात बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी कशा असायला पाहिजेत. आणि मी तुमची क्षमा मागते, आज हा जो प्रोग्राम हा आयोजित ज्यांनी केलेला आहे ते आहे महिला सशक्तीकरण संघाच्या माध्यमातून. आणि हा संघ 10 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आलेला आहे. आता महिला खूप बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत, बऱ्यापैकी उच्च पदस्थ आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही महिलांना सशक्तीकरणाची गरज आहे. आजही महिलांना मुक्तीची गरज आहे. आजही महिलांना कुठेतरी सबलीकरणाची, सशक्तीकरणाची गरज आहे. वाटतो आपल्याला विचार करावा वाटतो की आजही हे सशक्तीकरण कशासाठी. तर महिलांना आजही आपल्या महिला ज्या शिक्षित आहेत त्यांना शिक्षित झाल्यानंतर आपली कर्तव्य काय आहे, समाजाप्रती आपलं कर्तव्य काय आहे याची अजूनही जाणीव नाही. आणि ज्या शिकल्या नाही त्यांना खूप काही वाटतं, पण तरी सुद्धा कुठेतरी त्या कमी पडतात. कारण त्यांची जी आर्थिक स्थिती असते, त्यांची जी काही सामाजिक स्थिती असते, या सगळ्यांमुळे ती एका न्यूनगंडाने पछाडलेली असते. खूप काही करावंसं वाटून सुद्धा ती काहीच करू शकत नाही. आणि अशा वेळी ती हतबल होते. अशा स्त्रियांना धीर देऊन त्यांना सबल करणे हे या संघाचं ध्येय आणि उद्दिष्ट. आता या सबलीकरणाच्या माध्यमातून शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये महिलांना पुढे कसं आणता येईल, त्यांच्यामध्ये बळ आणि सामर्थ्य कशा प्रकारे निर्माण करून देता येईल, ह्याचाच ध्यास सशक्तीकरण संघाने घेतलेला आहे. आणि मी उपस्थित महिलांना पण, आता बऱ्याच असतील ज्या या महिला सशक्तीकरण संघाच्या सदस्य असतील, पण ज्या नसतील त्यांनी हे सदस्यत्व स्वीकारलं पाहिजे. आणि आपण जेवढं आपल्याने होईल तेवढं या महिलांना सबल करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही जी जागतिक महिला दिन आहे हा खऱ्या अर्थाने साजरा झाला असं आपल्याला म्हणता येईल, किंवा ते समाधान सुद्धा आपल्याला राहील. बाबासाहेबांनी, बुद्धाने महिलांना सबळ करण्यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आप देख रहे हैं WLBS न्यूज। चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले।